आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। देशवासियांनी भारतामध्ये बनलेल्या वस्तू खरेदी करा। व्यापारी आणि दुकानदारांनी वोकल फॉर लोकलसाठी साथ द्या। पंतप्रधान मोदींचं आवाहन। टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेश सारंग, सुहास सामंतांनी केला भ्रष्टाचार। प्रसाद लाड यांचा आरोप। बेस्ट पतसंस्थेचा पैसा हौसे मौजेसाठी उडवल्याचा आरोप। उद्या बेस्टसाठी मतदान असल्याने लाड यांचे बेताल आरोप। सुहास सामंत यांचं प्रत्युत्तर। ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा म्हणजे भाजपनं अस्तित्व मान्य केल्याचा पुरावा। ठाकरे ब्रँड नष्ट करायचे सोडा, आपणच नष्ट होऊ या भीतीनं काही लोक अशी वक्तव्य करतात। भास्कर जाधवांनी प्रसाद लाडांना डिवचलं। सोलापुरात एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारणार। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। पुण्याच्या आयटी पार्कमध्ये जाऊन सोलापूरचे कोण असा प्रश्न विचारल्यावर सगळे हात वर येतात, फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। अकोल्यामध्ये जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेदरम्यान आव्हाडांनी स्टेजवर मनुस्मृती जाळली। श्रीमंत रघुजी राजे भोसलेंच्या तलवारीचं उद्या मुंबईमध्ये स्वागत होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा होणार। ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईमध्ये दाखल होणार। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागताची तयारी। चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा। भर पावसातही गणेश भक्तांची अलोट गर्दी। मुंबईच्या नरे पार्कमध्ये परळच्या राजाचं मोठ्या थाटामाटात आगमन। सोहळ्याला गणेश भक्तांची तुफान गर्दी।